फेसबुकचा हा डॅशबोर्ड आहे. फेसबुकवरती डॅशबोर्डवरती गेल्यानंतर मी काय सांगतो पेज कसं क्रिएट करायचं. हे माझे शॉर्टकटमध्ये पेज दिसतात जेवढे केलेत किंवा जे मी पेज मॅनेज करतो ना ते सगळे दिसतात. आपल्याला काय सी मोरमध्ये जायचं. सी मोरमध्ये गेल्यानंतर एक पेजचं ऑप्शन दिसेल तुम्हाला. ह्या पेजवरती आपल्याला काय करायचं क्रिएट करायचं. क्रिएट न्यू प्रोफाईलवरती जायचं. दिसते पेज क्रिएट करण्याची प्रोसिजर सांगतो. इथं पर्सनल पेज आणि पब्लिक पेज आहे. पब्लिकमध्ये केलं, नेक्स्ट क्रिएट केलं. आता मला काय करायचं आहे गेट स्टार्टेड करायचं आहे. एक पेज क्रिएट केलं. तुम्हाला कशासाठी पेज क्रिएट करायचं आहे NMD फिटनेस क्लासेस. 1 मिनिटात झाले. कॅटेगरी तुम्हाला टाकायची. काय नाव टाकणार कॅटेगरीचं? जिम टाकायची का फिटनेस टाकायची? फिटनेस ट्रेनर, फिटनेस मॉडेल, फिटनेस कॅम्प, फिटनेस इन्स्ट्रक्टर. वी प्रोव्हाइड ऑल टाइप्स फिटनेस किंवा वी हेल्प टू WEIGST. बरोबर आहे का? वेट आणि वी हॅव डिफरंट टाइप्स ऑफ फिटनेस क्लासेस, झुंबा क्लासेस. WART. हां, जाऊ द्या काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला माहिती मला फक्त पेज क्रिएट करायचं होतं. काय सांगितलं त्यांनी? एरर आला. यू हॅव क्रिएटेड टू मेनी पेजेस रिसेंटली, प्लीज ट्राय अगेन लेटर. म्हणजे काय झालं, तुम्ही एका ह्याच्यामध्ये ना कमीत कमी 10 पेक्षा काय नाही करू शकत, जास्त पेजेस क्रिएट नाही करू शकत. समजलं? हो, एका अकाउंटमध्ये. समजलं? आता मी जर इथं ऑलरेडी बघा काल पण केलं, परवा दिवशी पण केलं, त्याच्या आधी पण केलं. NMD कॉलेज केलं, NMD फिटनेस अँड झुंबा केलं, NMD हॉटेल अँड रेस्टॉरंट केलं, NMD इन्फोटेक तर ऑलरेडीच होतं. सिनेक्राफ्टचं ऑलरेडी त्यांनी मला हँडल करायला दिलेलं आहे. NMD ब्युटी पार्लर दिले, NMD इन्फोटेक परत केलंय, मास्टर क्लास केलेले, XYZ तुम्हाला करून दाखवलंय. नंतर इथून काय केलंय NMD डेटा सायन्स कोर्सेस केलेले, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं आपल्याला आता आपण काय पेज क्रिएट नाही करू शकत आहे. मग जास्त दुसरं अकाउंट क्रिएट करायचं. समजलं सगळ्यांना? तुमचं जर अकाउंट असेल तर मी क्रिएट, पण काय सिम्पल आहे पेज क्रिएट करायचं. बरोबर आहे. क्रिएट न्यू प्रोफाईलमध्ये जायचं. पर्सनल प्रोफाईल पाहिजे का पब्लिक पेज पाहिजे, नेक्स्टमध्ये जायचं. तुमचं काय टाकायचं आहे क्रिएट अ पेज, एंगेज न्यू कस्टमर अँड फाइंड. इंस्टाग्रामवरती पेज नसतं. हॅलो, हा ते लीड आली होती त्याच्यामुळे केला होता. घेऊ का लाईनवरती का नको? एकच मिनिट. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, असं पेज क्रिएट करायचं. पेज झालं सगळ्यांचं क्रिएट. आता मला पेज चेक करायचे, माझे पेजेस कोणते आहेत. एवढे पेजेस आहे. मी कुठे आहे आता? माझ्या प्रोफाईलवरती, अकाउंटवरती. अकाउंटमध्ये गेलं, सी मोरमध्ये गेलात तर तुम्हाला एक ॲड मॅनेजरचं ऑप्शन दिसेल. त्याच्यामधून आपल्याला काय करायचं मार्केटिंग करायचं आहे. ॲड मॅनेजरवरती काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे. काय करायचं आहे ॲड मॅनेजरवरती क्लिक करायचं आहे. ॲड मॅनेजरवरती क्लिक केलं तर ऑब्जेक्टिव्ह किती असतात? किती ऑब्जेक्टिव्ह? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुमचा हेतू काय? तुम्हाला मार्केटिंग कशी करायची? तुम्हाला डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचायचं आहे? काय करायचं आहे तुम्हाला? म्हणजे तुम्हाला मेसेज पाहिजे का तुम्हाला ब्रँड अवेअरनेस करायचं आहे का तुम्हाला काय करायचं आहे? लीड जनरेट करायचं आहे का काय करायचं? हे तुम्हाला काय करावं लागेल? ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करावं लागेल. जर ऑब्जेक्टिव्ह जर व्यवस्थित सिलेक्ट नाही केलं तर काय होईल? चुकीत. म्हणजे जर मला काय करायचंय, माझ्या ब्लॉगला व्ह्यूज जास्त आणायचे, मग ब्लॉगला व्ह्यूज जास्त आणायचे, मग मला लीड आले तर त्याचा काय फायदा आहे का? काय फायदा आहे का? तर नाही, म्हणजे मला माझ्या ब्लॉगवरती जास्तीत जास्त लीड्स आणायचे, हे आणायचे, काय आणायचे, व्ह्यूज आणायचे. मग त्याच्यासाठी कोणती ऍडव्हर्टाइजमेंट केली पाहिजे? आता बघा इथं मी, हा डॅशबोर्ड आहे आपला. कोणता डॅशबोर्ड आहे?
ऍड मॅनेजरचा, बरोबर आहे. मग ऍड मॅनेजरचं डॅशबोर्ड क्रिएट मध्ये गेलो. क्रिएट मध्ये गेल्यानंतर काय होतंय, ऑब्जेक्टिव्ह येतात. तर किती ऑब्जेक्टिव्ह आहेत, अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट, लीड्स, ऍप प्रमोशन आणि सेल्स. ह्याच्या व्यतिरिक्त आहे का कोणता? हम्म? पण आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, तुम्हाला काय करायचंय, काय करायचंय म्हणजे अवेअरनेस करायचंय, ट्रॅफिक अवेअरनेस करणे म्हणजे काय, मी त्या दिवशी एक्झाम्पल दिलं होतं. काय एक्झाम्पल दिलं होतं माहिती, मी जर डायरेक्ट एखाद्या मुलीला गेलो आणि तिला जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर मागितला तर देईल का ती, का नाही देणार, मी दिसत नाही चांगला लोकांना का माहिती नाही नाही. देणार, ओळख नाही, बरोबर आहे. पण माझ्या जागेवर जर एखादा ऍक्टर वगैरे गेला, विराट कोहली, तर तो त्याला देईल, अवेअरनेस आहे. त्याच्यामुळे मग तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची, बरोबर आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगितलं, कॉल केला, सांगितलं की NMD मधून बोलतोय, आमची अशी अशी इन्स्टिट्यूट आहे, आम्ही असा असा कोर्स देतो, 100% प्लेसमेंट गॅरंटी देतो, हे सगळं तोंडी सांगितलं. नंतर तुम्ही गुगलवरती सर्च केला, नंतर ऑफिसला पण आला, ट्रस्ट बसला, म्हणून तुम्ही काय केला, क्लास जॉईन केला. तसंच आहे की आता जर नवीन एखाद्याचं काय, जसं की आता कसं अलन सोनी आहे किंवा पुमा, हे मोठे मोठे ब्रँड आहेत, ऑलरेडी त्यांची ऍड दिसली तर समजून जातं की हे क्वालिटीचं आहे. पण जर एक नवीनच ब्रँडला जर मार्केटमध्ये जागा बनवायची तर मग काय, टाइम लागेल. मग पहिल्यांदा त्यांनी लीड जनरेशन केलं पाहिजे का अवेअरनेस केला पाहिजे. मग पहिल्यांदा अवेअरनेस असतं. अवेअरनेस म्हणजे फक्त दाखवणे. तुम्ही मुलगी लग्नाला पाहिली, नुसती पाहिली की लगेच लग्नच करून येतात का, पाहिल्यानंतर तुम्ही काय पाहतात, आवडली तुम्हाला तर लग्न करतात. सेम तसंच आहे, अवेअरनेस म्हणजे फक्त दिसणे. त्या जर गोष्टी आवडल्या तर लोक त्याच्यावरती इंटरॅक्शन करतात. इंटरॅक्शन करतात म्हणजे मेसेज वगैरे करतात, समजलं. तर तसंच अवेअरनेस म्हणजे काय, शोकेस करणे. आणि ट्रॅफिक म्हणजे काय, आपल्या वेबसाईटवरती किंवा आपल्या ऑफिसला जास्तीत जास्त लोकांना व्हिजिट करायला. एंगेजमेंट म्हणजे काय, मेसेजसाठी. जास्त एंगेज कधी होतील लोक, काहीतरी इंटरॅक्टिव्ह कंटेंट आहे तर, म्हणजे सपोज आता लेक्चर चाललाय, मी एकटाच बोलतोय आणि तुम्ही काही अँसरच देत नाही, तर एंगेज होताल का तुम्ही, तुमचं लक्ष लागेल का. पण त्याच्यामध्ये मध्ये मी क्वेश्चन पण विचारतोय. मग एंगेजमेंटचे जर लीड ऑब्जेक्टिव्ह चूज करायचा म्हणजे काय करायचं आहे, तर मेसेज जास्तीत जास्त येतात तुम्हाला. मग तुम्हाला सांगितलं की मला आहे ना व्हॉट्सअपवरती मेसेज आले पाहिजे, कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज करणार, एंगेजमेंटचा. मी तुम्हाला सांगितलं की मला आता काय पाहिजे, जास्तीत जास्त लोकांचे काय असले पाहिजे, लीड आले पाहिजे. लीड म्हणजे काय, एक कॉन्टॅक्ट नंबर. लीड म्हणजे काय, एकतर ईमेल आयडी किंवा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे जर आला तर आपण त्याच्याकडे काय पोहोचू शकतो, इन्फॉर्मेशन पोहोचू शकतो. ऍप प्रमोशन, मग ह्याच्यामध्ये दोन टाईप्स असतात, ऍप इन्स्टॉलेशन आणि ऍप इव्हेंट्स असतात. म्हणजे प्री एंगेजमेंट. सपोज माझा एखादा मूवी आहे, तो रिलीज होणार आहे, मग ज्या दिवशी रिलीज होणार आहे त्या दिवशी मार्केटिंग केली जाते का, 1 वर्ष आधीच मार्केटिंग चालू, त्याचा टीजर येतो, त्याचं सॉन्ग येतात, त्याचं सगळंच होतं, मग हाईप क्रिएट करतात. तसंच ऍपचं पण आपण हाईप क्रिएट करू शकतो. सेल्स, सेल्स म्हणजे काय, सगळ्या गोष्टी, वरच्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होतात ना त्यावेळेस सेल्स होतो. तुम्ही जर माझी ॲडच नाही कधी पाहिली, तुम्ही कधी ऑफिसलाच व्हिजिट नाही केलं, तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही, तुम्हाला NMD बद्दल काहीच माहीत नाही, तर तुम्ही ॲडमिशन घेणार का. सेल्समध्ये तुम्ही पैसे भरणार का, नाही. फायनल आउटपुट म्हणजे सेल्स आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ॲड रन करायची. आताच आपण काय करणार आहे, एक लीडची ॲड पाहणार आहे. कोणती, आता आपलं बाकी सगळ्यांचं इथपर्यंत झालं होतं. आपल्याला लीडची ॲड खूप महत्त्वाची. 90% बिझनेस ओनरची रिक्वायरमेंट काय असते, लीड जनरेशन करून. लीड जनरेशन म्हणजे काय, जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट नंबर. मग जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला कसे येतील, हां, इंटरॅक्शन करून. मग लीड जनरेट करण्यासाठी आपण एक ऑब्जेक्टिव्ह काय शूट केला, लीड जनरेट. कंटिन्यू वरती क्लिक केलं, दिसतंय मॅन्युअल लीड कॅम्पेन आहे आणि हे काय, टेलर लीड कॅम्पेन. हे जर सिलेक्ट केलं तर ऑटोमॅटिकली माझा कंटेंट वगैरे टाकला जातो. ठीक आहे, कंटिन्यू. आता ह्याचं नाव आपल्याला समजलं पाहिजे. नाव किती इम्पॉर्टंट आहे समजलं. तुमचं नाव काय आहे,
हा परिमल. तुम्हाला जर नाव नसतं ठेवलं तर मग मी बोललो असतो परिमल तर कोणी आवाज दिला असता? मी जर बोललो रत्ना तर येस कोण बोलणार? तुम्ही बोल. का बोलणार आहे? कारण तुमचं नाव आहे. लहानपणापासून तुम्ही काय आलात ऐकत आलात, बरोबर आहे. त्याच्यामुळं सगळ्यात इम्पॉर्टंट नाव ठेवणं. मग काय नाव ठेवलं पाहिजे? लीड्स NMD 2 सगळ्यांचं ठेवतो. आणि डेट काय ठेवायची आपल्याला? किती आज डेट? 22 एप्रिल. कमी मे. बाईंग टाईप मॅ ऑप्शनच असणार तो. नंतर इथं कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह काय चूज केलेलं आहे, चेंज करायचं असेल तर इथून करू शकता. आपल्याकडे 6च ऑब्जेक्टिव्ह. पहिला अवेअरनेस, दुसरं काय आहे ट्रॅफिक, तिसरं काय आहे एंगेजमेंट, चौथा काय आहे लीड्स, पाचवा काय आहे ॲप प्रमोशन, सहावा काय सेल्स. ह्याच्यापैकीच सगळ्या गोष्टी करायच्या. डेली बजेट किती? डेली बजेट 1000 रुपये. पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, 500 रुपये पण ठेवू शकतो. नंतर मग लाईफ टाईम बजेट आणि डेली बजेट. लाईफ टाईम पूर्ण कॅम्पेनचं, समजलं? तुम्हाला इथं कमी करायचे बजेट कमी करा. 800 रुपये ठेवायचे, 800 ठेवा. 700 ठेवायचे, 700 ठेवा. ॲटलिस्ट 85 रुपीज तरी तुमच्या अकाउंटमध्ये असले पाहिजे, तरच ते काय होतं. आता इथं बिडिंग स्ट्रॅटर्जी. बिडिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे काय? कोणत्या कारण म्हणजे तुम्ही नुसतं पाहिलं तर पैसे लागणार, का तुम्ही क्लिक केलं तर पैसे लागणार, का तुम्ही एखाद्याच्या ऑफिसवरती व्हिजिट केलं तर पैसे लागणार, का तुम्ही वेबसाईटवरती व्हिजिट केलं तर पैसे लागणार? हां, बोला. ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. हां, क्लिक काहीच नाही केलं. मी डेली बजेटच ठेवलंय आणि डेली बजेट ठेवा. 900 800 रुपये तिथं किती होतं? 1000 रुपये होतं, पण मला 800च रुपये द्यायचे. मग मी काय केलं? एवढं टाकलं अबाउट डेली बजेट. मग इथं व्हॅल्यूम काय केलंय? इथं बघा तुम्हाला कधी पैसे देतात, हाय व्हॅल्यूम का कॉस्ट पर रिझल्ट गोल. म्हणजे जर गोल आला तरच पैसे. लय लेट केलं तुम्ही. ऑनलाईन करत होतं हे समजले का इथपर्यंत? ठीक आहे, बघा तिकडून. कधी पैसे आपल्याला करायचे? जर कॉस्ट पर गोल म्हणजे एक लीड कितीला? इथं तुम्हाला काय कंडिशन लावायची की माझी एक लीड फक्त 25 रुपयाला आले पाहिजे, 50 रुपयाला आले पाहिजे, 200 रुपयालाच आले पाहिजे, लावायची का कंडिशन? म्हणजे तुम्हाला कसं आपण स्टॉक मार्केटमध्ये नाही का कॅप लावतो, काय कॅप लावतो? म्हणजे तुम्हाला हो बरोबर. तुम्हाला किती रुपयापर्यंत लीड आली पाहिजे? जर तुम्ही कमी पैसे लावलं तर काय होणार? कमी लोकांपर्यंत पोहोचणार तुमची ॲड. त्याच्यामुळे मी तिथं काय हाय व्हॅल्यू म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाता येते तेवढं दा. पैशाचा काही इश्यू नाही. नंतर काय शेड्यूलिंग बजेट इन्क्रीज. काय येतं? बजेट शेड्यूलिंग असतं. काय असतं बजेट शेड्यूलिंग? इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतील. तर ड्युरिंग स्पेसिफिक टाईम म्हणजे जसं की आज संध्याकाळी 7 नंतर जास्त लोक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. काय रिझन आहे? त्यांचा फ्री टाईम. ऑफिस 6 पर्यंत 7 पर्यंत संपतं. त्यानंतर करणार काय? इंस्टाग्राम, फेसबुकवर टाइम स्पेंड करणार. नंतर शुक्रवारी संध्याकाळी जास्त लोक टाइम स्पेंड करतात. शनिवारी ऑफिसला सुट्टी आहे. मग करणार काय? जास्त लोक सॅटर्डे संडेला ऍक्टिव्ह जास्त असतात सोशल मीडियावर. का? सुट्टी असते. मग काय करणार? मग ते स्क्रॉल करत बसतात. तर तसंच की ड्युरिंग द स्पेसिफिक टाईमला तुम्हाला जर इथं बजेट इन्क्रीज करायचं आहे तर तुम्ही काय करू शकता? ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि कोणत्या दिवशी करायचं आहे आणि कोणत्या टाईमला करायचं आहे तर तुम्ही काय करू शकता? तिथून करू शकता. दिसतंय? झालं? आता इथे ए बी टेस्टिंग तुम्हाला सांगितलंय.
तुम्ही पहिली दुसरी तिसरी चौथीला किंवा कधीतरी शिकला असतात ए इंटरसेक्शन बी, असं काहीतरी असेल ना सबसेट वगैरे मराठीतून जर शिकला असता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून तर. बरोबर आहे. तर एकच सांगायचा मुद्दा आहे की आपल्याला काय करणं गरजेचं आहे की एबी टेस्टिंग म्हणजे काय, एक कॅम्पेन मी रन केला म्हणजे एकाच ऍड रन केली आणि त्याच्यामध्ये मी एक सबसेट बनवलाय. म्हणजे एक कॅम्पेन रन केलाय पुण्यासाठी आणि दुसरा कॅम्पेन रन केलाय महाराष्ट्रासाठी. मग जो महाराष्ट्रात कॅम्पेन आहे तो पुण्यामध्ये पण दिसणार का? का महाराष्ट्रात पुणे का पुण्यात महाराष्ट्र आहे? महाराष्ट्रात पुणे. तर मग तसं तुम्हाला चेक करायचंय आणि त्याच्यामध्ये दाखवायचंय का नाही. किंवा दुसरं काय, दोन कॅम्पेन दोन इमेज सिलेक्ट केले तर ते कुठं दाखवायचे ते आपलं डिसाईड करतं एबी टेस्टिंग मध्ये. पण जर तुम्ही सिंगलच जर कॅम्पेन रन करता तर एबी टेस्टिंग काय यूज होत नाही. ह्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला आता सांगितलं ना तुम्ही 2-3 ऍड रन केले, म्हणजे जसं की डिजिटल मार्केटिंगसाठी एक कॅम्पेन रन केलंय पुण्यासाठी, दुसरा केलाय निगडीसाठी. मग जो निगडीचा कॅम्पेन आहे तो पुण्यात दिसेल का? कसं काय दिसेल? निगडीतच दिसणार. आणि जो पुण्याचा कॅम्पेन आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला निगडी काय करायचंय, एक्सक्लूड करायचंय. एक्सक्लूड करायचं म्हणजे सोडून द्यायचं, तिथं ऍड नाही दिसली. कारण त्याच्यासाठी काय केलंय, एक स्पेशल कॅम्पेन सेमच इमेज आहे त्याची पण, टायटल पण सेम आहे, डिस्क्रिप्शन पण सेम आहे. मग कशाला रन करायची? त्यावेळेस ह्या गोष्टी केल्या जातात. समजलं? नेक्स्ट. हा, सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण फेसबुक मार्केटिंग शिकतोय. त्याच्यामध्ये आपण ऍड मॅनेजर शिकतोय. तर ऍड मॅनेजर मध्ये ऑब्जेक्टिव्ह असतात. किती ऑब्जेक्टिव्ह असतात? 6 ऑब्जेक्टिव्ह असतात. पहिला म्हणजे काय, अवेअरनेस. दुसरा म्हणजे काय, एंगेजमेंट. तिसरा म्हणजे ट्रॅफिक. चौथा म्हणजे काय, लीड, ऍप प्रमोशन, सेल्स. असे 6. त्याच्यातलं आपण काय केलं, लीड. मग लीड म्हणजे काय, आपल्याला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा घ्यायचा. मग कॉन्टॅक्ट नंबर आपल्या वेबसाईटवरती आला पाहिजे का कुठे आला पाहिजे? त्या दिवशी एक क्वेश्चन विचारला होता प्राजक्ताने की सर ते मला काय करा, लीड आपल्याला त्या दिसतात का? मग सपोज मी जर प्राजक्ताचं टूर्स अँड ट्रॅव्हलची काय करतोय, मार्केटिंग करतोय, तर कोणत्या कोणते नंबर आलेत त्याला टूर्स अँड ट्रॅव्हलसाठी, तर ते मला दिसेल का? दिसेल का? पण जर मी मेसेज ऑप्शन सिलेक्ट केला, मग मेसेज कोणाच्या व्हॉट्सअपवर येणार आहेत? प्राजक्ताच्या. मग प्राजक्ताचं व्हॉट्सअप मला थोडी दिसणार आहे इथून. मग जर मी वेबसाईट वरती ठेवलं तर वेबसाईटचे ऍक्सेस तर प्राजक्ताकडे, मग ते लीड कोणा जाणार, वेबसाईट त्याच्या ईमेल वरती जाणार आहेत. मग मला कसं दिसणार? नाही. फक्त जर तुम्ही लीड जनरेशन केलं आणि त्याच्यामध्ये पण इन्स्टंट फॉर्म जर ऑप्शन सिलेक्ट केला तर कोणाला दिसणार, जो ऍडव्हर्टाइजमेंट रन करतो त्यालाच काय होणार, लीड डाउनलोड करण्याचा ऑप्शन असतो. समजलं? तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे लीड जनरेशन. तर लीड जनरेशन वरती लक्ष द्या. पहिला जो स्टेप होती काय होती, पहिली स्टेप काय होती, कॅम्पेन नेम. दुसरी काय, ऍड सेट नेम. तिसरा स्टेप काय, ऍड नेम. तर मग इथं काय टाकणार आता मी, सेम नाव टाकायचं. काय नाव टाकलं होतं, लीड. एनएमडी लीड्स होतं का, काय होतं, लीड एनएमडी. एनएमएस का होत आहे, आणि डेट किती होती, 22 तेच सगळ्यांना टाकायचं आहे. पण ही आयुष्यात परत डेट येऊ शकते आपल्या पुढच्या वर्षी, म्हणून 25 पण करायचं. ही येईल का, नाही. इन्स्टंट फॉर्म करायचंय. काय करायचंय आपल्याला, वेबसाईट वरती लावायचे नंबर का मेसेज करायचे का कॉल आले पाहिजे. मी काय करतो, इन्स्टंट फॉर्म. लक्षात घ्या, इन्स्टंट फॉर्म. पण तुम्ही नंबर का घेताय हे लोकांचे, हे तुम्ही लोकांचे नंबर घेऊन काय फ्रॉड तर नाही करणार ना, असं काय करतं ते विचारतं. त्याच्यामुळे ते काय करतात, ते तुमच्याकडून फॉर्म लिहून घेतात, म्हणजे साईन करतात, म्हणजेच काय, टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करतात. वी हॅव ऍक्सेप्टेड द टर्म्स. इथं काय करायचं, व्ह्यू करायचं. आणि हे तुम्हाला 90% लोकांना हे समजत नाही. हे व्ह्यू करायचं आणि खाली एक ऑप्शन येतो, इथे दिसतंय खाली, ऑलरेडी मी ऍक्सेप्ट केलेले म्हणून
झालेलं ऍक्सेप्ट, इथे दिलं ऍक्सेप्टेड, इथं ऍक्सेप्टेड असं ऑप्शन येतं. जर नवीन जर असेल तर ते टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करा. आता ऑलरेडी ऍक्सेप्ट केले म्हणून आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. दुसरं काय, कोणत्या पेजसाठी तुम्हाला लीड जनरेट करायचे, डिजिटल मार्केटिंगसाठी करायचे का डेटा सायन्ससाठी करायचे का तुम्हाला ॲप डेव्हलपमेंट गेम डेव्हलपमेंटचे लीड जनरेट करायचे. मग जर ॲप डेव्हलपमेंट असेल तर कोणतं पेज सिलेक्ट करावं लागेल आपल्याला, NMD इन्फोटेकचं. आपल्याला जर फोटोग्राफीसाठी करायचे तर फोटोग्राफीचं. मग आता मला काय NMD प्रायव्हेट लिमिटेडसाठीच लीड जनरेट पेज, ओके. तर पेज इथून सिलेक्ट करता येतं. पेजेस का आले, सपोज सिनेग्राफने मला ॲड रन करायला सांगितली आणि NMDचं मी जर काय केलं, पेज सिलेक्ट केलं, तर प्रॉब्लेम काय होईल, टार्गेट कस्टमरपर्यंत आपण काय नाही होणार, पोहोचू शकत नाही, किंवा मग बॅड इम्पॅक्ट पडते. आपल्या कधी पण प्रोफाईलवरती येतात, चेक करतात व्हिजिट किती येतं, फॉलोवर किती येतं, कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी, तरच काय होतील, पुढं जाते. ठीक आहे. द मॅक्झिमम नंबर ऑफ लीड कन्वर्ट झाल्या पाहिजे का क्लिक झाले पाहिजे का मॅक्झिमम नंबर ऑफ लीड आल्या पाहिजे, तुम्हाला काय मॅक्झिमम नंबर ऑफ लीड आल्या पाहिजे. कॉस्ट पर रिझल्ट गोल कितीला, 50 रुपयाला एक लीड ठेवायची का 70 रुपयाला एक लीड आली पाहिजे. माझ्याकडे काय प्रॉब्लेम नाही, फक्त लीड आली पाहिजे आणि क्वालिटीचे पैसे किती जाऊ द्या. नंतर काय, किती इन डेट आणि स्टार्ट डेट. स्टार्ट तर लगेच होणार आहे. तुम्हाला वाटतंय का मला माझी जे कॅम्पेन आहे तो उद्यापासून स्टार्ट झाला पाहिजे, शेड्युलिंग पण करू शकता, तिथं डेट चेक करा. पण इन डेटची ठेवायची का तुम्हाला, सोशल मीडिया आणि गुगल ॲडमध्ये इन डेट नका ठेवू. पण जर तुमचं जर स्पेसिफिक जसं की एखादा कन्सर्ट असेल तो उद्याच आहे, मग परवा दिवशी रन करून काय फायदा आहे का नाही, त्याच्यामुळे मग तुम्हाला इन डेट ठेवावंच लागेल. इन डेट इथून सिलेक्ट केली जाते, स्टार्ट डेट इन डेट इथून सिलेक्ट करा. पण ते सिलेक्ट करणं काय बंधनकारक नाही, मला सिलेक्ट नाही करायची, अनटेक केलं. आता इथं ऑडियन्स कंट्रोल म्हणजे कुणाला तुमची ॲड दाखवायची. मी काय करतो, एक नवीनच क्रिएट करतो ऑडियन्स. काय करतो, नवीन ऑडियन्स क्रिएट करतो. मला ॲड कुठं दाखवायची, पुण्यात दाखवायची. मला ॲड कुठं दाखवायची, अहमदनगरला दाखवायची. तर दाखवू शकतो. मला काय करायचं आहे, दिसतंय हे सगळ्या गोष्टी. सेव्ह ऑडियन्सला दाखवायची का नवीन क्रिएट करायची, मी एवढे सेव्ह ऑडियन्स करून ठेवले डिजिटल मार्केटिंगचे वेगळे. तर अशी प्लेलिस्ट आपण कशी बनवतो तसंच आपण काय करू शकतो, एक बनवू शकतो. आता मला फक्त पुण्यामध्ये दाखवायचं, तर मी काय करणार आहे, पुणे इथं सर्च करणार, पुणे. मला महाराष्ट्रात दाखवायची, मी काय करणार, MAHARA, महाराष्ट्र दिसतंय, महाराष्ट्र इंडिया. पण मला आहे ना ही ॲड मुंबईमध्ये नाही दाखवायची, मग काय करणार, मुंबई टाकणार. दिसतंय, पण इथे इन्क्लूड करायचं का एक्सक्लूड करायचं, एक्सक्लूड म्हणजे सोडून द्या. दिसतंय, पहिल्यांदा इथं काय करायचं, एक्सक्लूड करायचं आणि इथं काय करायचं, मुंबई. दिसतंय, 40 किलोमीटरमध्ये मुंबईला दिसणार नाही, पूर्ण महाराष्ट्रात दिसेल, बाकी तिथं दिसणार नाही. चांगलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठं टाकायचं आहे का तुम्हाला, टाकू शकता. आता प्लेसमेंट दिसतंय, मला ही ॲड कुठं रन करायची, इंस्टाग्रामवर चालवायची, फेसबुकवरती चालवायची, मेसेंजरवरती चालवायची, ऑडियन्स नेटवर्कवरती चालवायची. इथं गेला तर इथं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ऑडियन्स नेटवर्कवरती नको, मला काढून टाकला. फेसबुकवरती ठेवायची ठेवा, पण फेसबुकवरती ज्यांची डेट ऑफ बर्थ 1994पेक्षा जास्त आहे तेच लोक असतात. 2000 सालची लोक वापरतात का फेसबुक, का त्यांचं फेस चांगलं नसतं का, असतं. पण मग का वापरत नाहीत फेसबुक, कारण फेसबुक कसं हे म्हातारी माणसं वापरतात, बरोबर आहे ना. आणि यंग जनरेशन काय वापरतं, स्नॅपचॅट. मग तुम्हाला त्या पद्धतीने तुमचं राईट टार्गेट ऑडियन्स कोण आहे त्याच्या पद्धतीने का चालवायची का फेसबुकवर, चालवा, नसेल तर नका चालवा. आणि इथं पण इंस्टाग्राम फीडवरती का रीलवरती एकदम मोकळा माणूस रील बघतो. तुमची स्टोरी जर टाकली तर जास्त लोक पाहतात,
आणि जर तुम्ही पोस्ट टाकली तर कमी लोक लाईक करतात. का असं होतं? फीड बघत नाही म्हणून. स्टोरीवरती सगळ्यांचं लक्ष असतं. कुठं चालवायचं? मेसेंजरवरती, सर्च रिझल्टवरती, फेसबुक सर्च रिझल्टवरती, ते तुम्ही डिसाईड करा आणि नेक्स्ट करा. पुढे गेलं. आता इथं काय करायचंय? ॲड नेम. ॲड नेम काय टाकायचं? लीड NMD 2 झालं. पेज सिलेक्ट केलेले व्यवस्थित इंस्टाग्रामचं का नाही केलं? केले का? इंस्टाग्रामचं पेज सिलेक्ट आहे का बघा. आपण फक्त इंस्टाग्राम केलंय, मग इंस्टाग्रामची ऍड कुठं दिसणार आहे? इंस्टाग्राम. आता इथं आपल्याला काय करायचं? क्रिएट ॲड करायची. मग ॲड क्रिएट करायची तर एक्झिस्टिंग कंटेंट करायचं का यूज क्रिएटिव्ह हब मॉक करायचं का कॅरेजॉल यूज करायचं? कॅरेजॉल म्हणजे मल्टिपल इमेजेस, माहिती ना? सिंगल इमेज आणि सिंगल व्हिडिओ करतो. आता इथं का मल्टिपल काय केलंय? हां, मल्टिपल ॲडव्हर्टायझर्स करायचंय का सिंगल इमेजेस करायचंय का एकच इमेजेस 17 वेळा दिसले पाहिजे? हे पण सिलेक्ट करा तुम्ही. डेस्टिनेशन कुठं क्लिक झालं पाहिजे आणि काय क्लिक झालं पाहिजे. आता इथं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला फॉर्म क्रिएट करता आला पाहिजे. इन्स्टंट फॉर्म काय करता आलं पाहिजे? इन्स्टंट फॉर्म क्रिएट करता आलं पाहिजे. तर तो कसा क्रिएट करायचा? इथं बघा ऑलरेडी एक अनटायटल लिहिलेलं आहे, गुढीपाडवा डिजिटल मार्केटिंग लिहिलेलं आहे, रोहित करांडे नावाने लिहिलेलं आहे, दिव्या नावाने लिहिलेलं आहे, पायल नावाने. आपण पण आता काय करू? इथं प्रतीक्षाच्या नावाने करू का प्राजक्ता आहे? ठीक आहे, प्राजक्ताच्या नावाने करायचंय. फॉर्म टाईपचं नाव काय द्यायचं? प्राजक्ता. झाला. आता लार्ज व्हॅल्यूम, इनर व्हॅल्यूम म्हणजे त्याच्यामध्ये किती गोष्टी आपल्याला सिलेक्ट करायच्या त्या गोष्टी मॅटर करतात. हॅलो, बोला. नाही, मी लेक्चरमध्ये थोड्या वेळाने कॉल करतो. 8 वाजेपर्यंत. झालं. हायर इंटेंट, व्हेरीफाईड मोबाईल नंबर, रिच क्रिएटिव्ह. नेक्स्ट. आता मला काय करायचंय? कुठे कुठे फॉर्म टाईप तुम्हाला काय पाहिजे? व्हेरीफाईड मोबाईल नंबर पाहिजे का काय पाहिजे? म्हणजे कोड येणार तुम्हाला तो फॉर्म भरताना. कोड आल्यानंतरच तुमचं काय होणार? सबमिट होणार फॉर्म. हां, हायर इंटेंट म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे माझा फॉर्म. तर मग हे केलं. मोर व्हॅल्यू म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त. तर तुम्ही ह्याच्यातलं कोणतं पण ऑप्शन सिलेक्ट करा. व्हेरीफाईड मोबाईल नंबरचं केलं तर क्वालिटीचेच लीड. काय काय लोक बंद पडलेले नंबर देतात, मग इकडून सेल्स टीम कॉल करते, कॉलच कोण उचलत नाही, मग काय फायदा आहे त्याचा लीडचा? मग आता आपल्याला ईमेल आय डी इम्पॉर्टंट आहेत का कॉन्टॅक्ट नंबर महत्वाचे? काय महत्वाचे? ईमेल आय डी महत्वाचे. तर मग ईमेल आय डी महत्वाचे. नेक्स्ट केलं. पहिलं काय झालं? फॉर्मचा टाईप सिलेक्ट केला. नंतर काय करायचं? नेक्स्ट करायचं. जसं नेक्स्ट केलं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये काय टाकायचं आहे? काही नाही टाकायचं. नेक्स्ट केलं. क्वेश्चन टाकायचा आहे. तुम्हाला काय क्वेश्चन टाकायचं आहे का? व्हॉट इज युअर एज्युकेशन वगैरे. आता मला फुल नेम पाहिजे, मला वर्क फोन नंबर नको आहे, डिलीट करा. मला ईमेल आय डी नको आहे, डिलीट करा. मला फक्त फुल नेम आणि कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे. अजून काय पाहिजे का तुम्हाला? पाहिजे नसेल तर इथं जा आणि इथं वर्क इन्फॉर्मेशन पाहिजे, नॅशनॅलिटी पाहिजे, नंतर डेट ऑफ बर्थ पाहिजे. हे तर तुम्हाला सिलेक्ट. तुम्हाला जेंडर मेल का फिमेल आहे हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. मला जर सिटी पण पाहिजे त्याची
तर मी काय करतो सिटी सिलेक्ट करतो. म्हणजे माझा काय फुल नेम, फोन नंबर आणि सिटी येईल आणि तेवढी डिटेल मी काय होणार फॉर्म होणार. नंतर नेक्स्ट करतो. नंतर इथं प्रायव्हसी पॉलिसीमध्ये आपल्या वेबसाईटची एक लिंक असते, ती तुम्ही टाकून द्या. काय प्रॉब्लेम येणार नाही जीवनात तुम्हाला. म्हणजे काय तुम्ही कशासाठी नंबर घेतात, ते नंबर तुम्ही दुरुपयोग तर नाही करणार ना, ह्याच्यासाठी तो फॉर्म आहे. रिव्ह्यू स्क्रीन येते आणि नंतर काय येणार, एंडिंग येणार. दिसतंय? थँक्स यू आर ऑल सेट. झालं. लीड 2 मध्ये काहीतरी गडबड झाली मेसेजमध्ये. बरोबर आहे ना शेवटी? कुठं? हां. कोणता सिलेक्ट आहे? काय नावाने केला होता आपण? दिसतंय का इथं? एवढे फॉर्म क्रिएट केलेले आहेत. कोणाच्या नावाने केलेले आहे फॉर्म क्रिएट? हां. इथं जायचं, इमेजेस ऍड करायचे. झालं. इथं काय टाकायचं, प्रायमरी टेक्स्ट ऍडमिशन्स ओपन फॉर डिजिटल विथ 100% प्लेसमेंट. झालं. कंट्रोल सी. हेडलाईन मध्ये काय टाकणार, हेडलाईन मध्ये तेच डिजिटल मार्केटिंग 100. इथं अश्युरंट पाहिजे. ऍडमिशन ओपन नाव. इंट्रोडक्शन टाकायचंय. साइन अप, कॉल टू ऍक्शन बटन काय टाकणार, अप्लाय नाव. नेक्स्ट. काय पाहिजे ना अजून, इमेज सिलेक्ट करा. कशासाठी आहे, डिजिटल मार्केटिंग. आहे का आपल्याकडे डिजिटल मार्केटिंगची इमेजेस? नाही आहे, सिलेक्ट करा. कॉम्प्युटर पासून अपलोड करू शकतो. टेक्स्ट टाकला, मीडिया टाकली, क्रॉप पण करायचंय. ओरिजिनल साईड ठेवायची. व्हर्टिकल साईज कशासाठी असते, स्टोरीसाठी असते. हॉरिझॉन्टल साईड, स्क्वेअर साईड कशासाठी असते. दिसते. AI जनरेट करायचंय का नाही, स्किप अँड कंटिन्यू करायचं, बाकी काय प्रॉब्लेम नाही. नंतर इनहान्स करायचंय का, नको, डन. ह्याच्या व्यतिरिक्त काय करायचंय का, स्टेप बाय स्टेप सगळ्यांना सांगितलंय मी. झालं. लाजच्या ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बघा इथं. झाला तो पण प्रॉब्लेम सॉल्व. रेड मार्क दिसत होता, तो पण प्रॉब्लेम सॉल्व झाला. काय दिसणार आहे, फुल नेम, फोन नंबर आणि सिटी. पब्लिश करायचं. ऍड सेंटर मध्ये आधी पैसे लागत होते, इथं काय पैशाची गरज आहे का. झालं. झालं का. पैसे लागतील आता, मार्केटिंग आहे म्हणल्यानंतर. मग कुठून घेणार पैसे आपण, अकाउंट. कुठं गेले आता ते, पब्लिशड झालं. इथं बिलिंग मध्ये जा, बिलिंग अँड पेमेंट मध्ये. बिलिंग आणि पेमेंट मध्ये जर तुम्ही गेलात, तर काय होईल, फंड ऍड करू शकतो. मग 1,10,000 आतापर्यंत ऍड केले म्हणताय का टाका म्हणताय. इथं 85,000 रुपये बोलताय, मी टाकतो 500 रुपये. टाका. कुठे, कोणतं कार्ड आहे का आपल्याकडे कार्ड नाही. UPI यूज करा. नेक्स्ट.
स्कॅन करून टाकू शकतो आपण बजेट तर 800 रुपये ठेवलंय, मग 500 रुपये टाकतोय, असं काय लोकांचा क्वेश्चन असेल, सर मग ऍड दिसेल का? दिसू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. झालं डन. हां हां झालं. आता परत एकदा रिफ्रेश करायचं इथं जाऊन. हो ते बघितले त्या दिवशी. हो आता ह्याच्याने लीड मेसेज नाही येणार. आता इथं डाउनलोड कशा करायचे ते समजणार. डेली किती रुपये स्पेंड करू शकतो आपण? 1,30,169 फक्त, नॉट मोर दॅन दॅट. आता मला परत काय करायचं? ऍड मॅनेजर वरती जायचंय. कसं जाणार? हे दिसते का? अकाउंट व्यू. इथं आपले ऍड दिसतात. डेट नाही सिलेक्ट करायची. आता हे झालं. ह्याच्यामध्ये तुमचं नाव सिलेक्ट करायचं. काय करायचं? परत एकदा रिफ्रेश करतो. दोनदा रिफ्रेश केलं. डेट सिलेक्ट करा. कधी केलंय कॅम्पेन रन आपण? मार्चची डेट टाका. कोणती डेट आहे आज? 22 आहे. बरोबर आहे ना? 22 का 23 आहे? 22. आता इथं जाऊन परत एकदा काय करा? ओव्हरव्ह्यू मध्ये जा. नेट स्लो चालतंय का? दिसतंय? 55,000 रीच झाले. किती झाले? 102 क्लिक त्या दिवशी रन केली होती. आत्ताची दिसेना मला. एकशे 2 क्लिक्स आल्या होत्या. वेबसाईट ट्रॅफिकचं केलं होतं ना त्या दिवशी? 102 केलं होतं. आत्ताच आपल्याला बघायचं की ऍक्टिव्हेट झालं का नाही. स्क्रॉल करा. दिसते? कोणती ऍक्टिव्ह आहे? लीड NMD 22 दिसली. ऍक्टिव्ह झाली लगेच. हा 2 टाकले ना मग. 22 मे दिसते की मग NMD 220. मग आता बाकीच्या लीड आहेत ते बंद करून टाका. वेबसाईट ट्रॅफिकचं बंद करायचंय. इन डेट सिलेक्ट नव्हती केली म्हणून इथून बंद करायचं. डायरेक्ट पॉज करायचं. दिसतंय? पॉज होते.
अजून कोणती चालली? झाली बंद. अजून कोणती खाली बघा scroll. अजून एक चालू आहे, दिसते का? इंस्टा मेटा. करून टाका बंद. आता फक्त एकच चालू आहे. ह्या गोष्टी चेक करायचं काय बंद आहे काय चालू आहे. आणि उद्या आपण त्याचं काय करू आता, डाउनलोड करू लीड. बघा आता काय कोणाला प्रॉब्लेम असेल तर सांगा, नसेल तर आपण स्टॉप करू.